हॅलो दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आम्ही आज आलो आहे एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेथे रुग्णांसाठी फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट अवेलेबल्स आहेत। तर आपण आलो आहेत डॉक्टर योगेश राठोड यांच्या आधार हॉस्पिटलमध्ये। नमस्कार, मी डॉक्टर योगेश राठोड। मी अतिदक्षता विभाग तज्ञ आणि इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट आहे। माझ्या आधार सुपर स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेड या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना इंटिग्रेशनने चालू आहे। तर रुग्णांना कसा फायदा देऊ शकतो याच्याबद्दल रियाज कुर्बू हे आज माझी मुलाखत घेत आहेत। तर लेट्स डिस्कस अबाउट इट। येस सर। प्रथम सर, सरकारी योजनेतून खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळणे रुग्णांसाठी कितीपत उपयुक्त आहे सर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे। उपचाराचा खर्च परवडणार नाही या भीतीने रुग्ण अनेकदा उपचार घेण्यास मना करतात आणि या योजनेमुळे त्यांना योग्य वेळी आणि निःशुल्क उपचार घेता येतात। रोग निदानासाठी सुरुवातीला काही खर्च आणि या सगळ्या गोष्टी होऊ शकतात, पण त्यासुद्धा बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने या योजनेमध्ये कव्हर केलेले आहे। सर, माझा दुसरा प्रश्न आहे सर, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे सर? समाजातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सेवा ही परवडणारी असावी आणि गव्हर्नमेंटचे पण काही रिस्पॉन्सिबिलिटी, काही जबाबदारी आहे प्रत्येक नागरिकाबद्दल। तर त्यांना गव्हर्नमेंटकडून काय काय योजना देता येतात, कोणत्या कोणत्या रोगांवर उपचार होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे। आणि बऱ्याच वेळा रुग्णांना माहीत नसतं की ह्या रोगावर सुद्धा योजना लागू पडू शकते आणि बरेचसे त्यांचे पैसे वाचू शकतात। तर ह्या योजनेचा उद्देश आहे कोणावरही पैशांचं बर्डन पडू नये आणि सेवा जेवढी निःशुल्क देता यावी तेवढी निःशुल्क देता यावं। ठीक आहे सर। आणि माझा जे तिसरा प्रश्न आहे सर, या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागतात सर? आधार कार्ड, रुग्णाचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड। रेशन कार्ड जरी अवेलेबल नसेल तरी सुद्धा तहसीलदारचा दाखला आणि या सगळ्या गोष्टी जरी भेटल्या तरी आपण ॲडिक्वेटली पेशंट्सना योजनेमध्ये घेऊ शकतो। 70 वर्षाच्या पुढे जी रुग्ण आहेत त्यांच्यासाठी वयवंदना ही एक नवीन स्कीम यांनी काढलेली आहे। तर त्याच्यामध्ये बायोमेट्रिक सिस्टीम इन्व्हॉल्ड असते। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे ही योजना राबवली जाते तिथे आरोग्य सेवक आणि आरोग्य मित्र असतात, ते तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी हेल्प करतात। एनरोलमेंट नावाची जी गोष्ट असते, एनरोलमेंटने तुमचे डॉक्युमेंट्स घेतले जातात आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुमचं नाव त्या योजनेत टाकलं जातं आणि मग कोणत्या आजारावर तुमचे हे डॉक्युमेंट्स फिक्स होतात ते फिक्स करून ते एक प्री अथॉरायझेशन नावाची एक गोष्ट केली जाते, ज्याच्याने तो आजार फिक्स होऊन त्याच्यावर ट्रीटमेंट स्टार्ट होते। बरं सर, या पूर्ण जे कागदपत्रांची जे पूर्तता आहे त्याच्यामध्ये किती टाइम सर लागेल? कागदपत्र जर तुमचे तयार असतील तर एनरोलमेंटसाठी फक्त 30 मिनिटं लागतात आणि तुमचं रोग निदान जर फिक्स झालं असेल किंवा रोग निदान साठी जेवढ्या टेस्ट लागणार आहेत त्या टेस्ट जर सगळ्या झालेल्या असतील आणि त्या खूप क्लिअर असतील, समोरच्या ज्या क्रायटेरिया आहेत त्या सरकारी क्रायटेरियामध्ये जर बसत असेल तर हा 2 तासात लगेच अप्रुव्हल भेटतं आणि लगेच ट्रीटमेंट स्टार्ट होतं। सर, माझा 5वा प्रश्न असा आहे, आपल्या आधार हॉस्पिटलचे 2 ब्रांचेस आहेत, त्यांच्यामध्ये कुठले रोगांवरती आपण निदान प्रोव्हाइड करता आणि या योजनेमध्ये कुठले आजार इन्क्लूड आहेत सर? महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आणि आयुष्मान भारत योजनेमध्ये ना ऑलमोस्ट सगळेच आजार येतात, पण हे डिपेंड करते की हॉस्पिटल्सने कोणत्या पॅकेजेस घेतलेले आहेत, कोणते आजारांवर त्यांना ट्रीट करण्याची इच्छा आहे महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये। तर या पर्टिक्युलर माझ्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होतात, हृदयरोगाच्या आजारावर ट्रीटमेंट होते, मूत्रपिंडाच्या आजारावर ट्रीटमेंट होते, कर्करोगांवर उपचार होतो, त्यानंतर अपघातातील तातडीची शस्त्रक्रिया व उपचार होतात, त्याच्यानंतर श्वसनाच्या सगळ्या रोगांवर उपचार होतो, ARDS ज्याची ही लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे त्याच्यावर ट्रीटमेंट होते। या सगळ्या गोष्टींवर ट्रीटमेंट ही आधार हॉस्पिटलमध्ये होते। सर, या योजनांमुळे खासगी रुग्णालयांना काय फायदा होतो सर? या योजनेमुळे खासगी रुग्णालयांना नक्कीच फायदा होतो। एकतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणताना समाजात विश्वास वाढतो की हा डॉक्टर चॅरिटेबल इन्क्लिनेशनने किंवा धर्मदाय विचार करून ट्रीटमेंट करू इच्छितो।
दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर एखादा हॉस्पिटल रिलेटिव्हली जास्त लोकांना माहीत नसेल तर योजनेच्या मार्फत जास्त लोकांना माहीत होतो आणि रुग्णसंख्या वाढते, तिथल्या हॉस्पिटलना आणि हॉस्पिटलच्या स्टाफना जास्त ॲडिक्वेट काम भेटतं आणि सगळ्यात त्याच्याही बियॉन्ड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणताना सरकारी मान्यता असल्यामुळे रुग्णालयाला एक दर्जा भेटतो. ही जी आपली स्कीम आहे सर, याच्यामध्ये अतिरिक्त कुठले चार्जेस वगैरे घेतले जातात का सर? बिलकुल नाही. उपचार पूर्णतः मोफत असतात. मात्र काही वेळे योजनेच्या बाहेरील तपासण्या आणि औषधांचा खर्च रुग्णांना स्वतंत्रपणे करावा लागू शकतो. आधार हॉस्पिटलमध्ये येणारे जास्त करून रुग्ण जे असतात ते बऱ्यापैकी क्रिटिकल असतात. मग क्रिटिकल रुग्णांना गव्हर्नमेंटच्या हद्दीत बसणारे सगळे औषधं आणि सगळ्या ट्रीटमेंट आणि हॉस्पिटलायझेशन हे फ्री आहे. पण कधी कधी जेव्हा हायर अँटीबायोटिक्स किंवा काही बाहेरच्या ज्या तपासण्या असतात ते लागतात, त्याच्यासाठी खर्च होण्याची शक्यता असते. सर, हा खर्च काय रेंजमध्ये जाऊ शकतो एक अंदाजन? हा सुद्धा खर्च बऱ्यापैकी जेव्हा काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हजना किंवा काही धर्मादाय लॅबोरेटरीजना इन्व्हॉल्व्ह केल्यानंतर बऱ्यापैकी कमी केला जाऊ शकतो. याचा अंदाज नाही सांगता येणार की हा किती खर्च केला जाऊ शकतो, पण बऱ्यापैकी तो सुद्धा कमी प्रमाणात होऊ शकतो सर. ठीक आहे सर. त्याच्यानंतर सर, ग्रामीण भागातील लोकांना या योजनांचा फायदा कसा होतो सर? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रामीण भागात जर एखादं हॉस्पिटल एखाद्या रोगावर उपचार करू शकत नसेल तर तोच ग्रामीण भागातील पेशंट शहरात जाऊन ती ट्रीटमेंट खूप कमी किमतीत किंवा ॲज गुड ॲज फ्रीमध्ये घेऊ शकतो. त्याही नंतर आर्थिक भार त्यांचा कमी होऊन जातो आणि दर्जेदार आरोग्यसेवा जी शहरी लोकांना भेटते तीच ग्रामीण लोकांना सुद्धा भेटून जाते. त्यानंतर सर, या योजनेतून अजून कोणती सुधारणा होऊ शकतात सर? योजना तशी खूप परिपूर्ण आणि खूप छान आहे, पण काही लोकांना ही थोडी टीडियस वाटू शकते बिकॉज कागदपत्रांची पूर्तता करणे, कागदपत्रांसाठी कधी कधी आपण आपले कागदपत्र वगैरे तयार नसतात, रेशन कार्डवर नाव नसतं, आधार कार्ड प्रॉपर नसतं. याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा ॲज सच काही हे नाही, रोल नाही. ती आपल्याकडून झालेली अनागाणी आणि आपल्याकडून झालेला वेळ असतो. आपण जर आपले डॉक्युमेंट्स आणि सगळ्या गोष्टी तयार ठेवल्या तर या योजनेमध्ये असं चेंज करण्यासारखं काहीच नाही. एखादी गोष्ट सांगायचं म्हटलं तर इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन ही जी गोष्ट त्यांनी काढलेली ही खूपच चांगली गोष्ट आहे. ETIच्या अंडर प्रत्येक पेशंट ज्याच्याकडे वेळ नाही आहे इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट स्टार्ट करायची, ती इमिजिएटली स्टार्ट होऊ शकते आणि नंतर आपण त्याचा अप्रूव्हल घेऊ शकतो. सरकारने ETI नावाची गोष्ट स्टार्ट करून बऱ्याच रुग्णांना याचा फायदा दिलेला आहे. सर, माझा एक लास्ट क्वेश्चन आहे. तुम्ही पेशंट्सना काय संदेश देऊ शकता का सर? सगळ्यात महत्त्वाचा संदेश, बऱ्यापैकी तुमचा आर्थिक भार या योजनेमुळे कमी होऊ शकता. कोणत्याही गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करू नका. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिथे जवळ तुमच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, तुम्ही इमिजिएटली जाऊन भेटू शकता आणि तुमची ट्रीटमेंट स्टार्ट करू शकता. तुम्ही थोडीशी माहिती काढायची, तुमच्या शहरात कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे आणि तिथे जाऊन ॲडमिट. सर, जर पेशंटना आपल्याकडे यायचं असेल तर प्री कन्सल्टेशनसाठी कॉल करण्यासाठी आपला जे नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून जे माहिती आहे ते घेऊ शकता का सर? अगदी बरोबर. ते कोणत्याही वेळी आमच्या हॉस्पिटलला कॉल करून कुठल्याही आजाराबद्दल माहिती घेऊ शकतात. इवन तेच नाही, माझाही नंबर खूप फ्रीली अवेलेबल आहे, ते डायरेक्ट मलाही कॉल करू शकतात. ठीक आहे. सरांचा नंबर आणि हॉस्पिटलचे जे नंबर आहे ते आपण डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवरती देत आहोत, तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता सर. सर, आपण माझ्यासाठी आणि जे गरजू पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप वेळ दिलात, त्याबद्दल आपले आभार आहे सर. आणि पुढे असेच आपले काम चालू राहत जावे सर. आणि मिळूया सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर, नमस्कार.